तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका मिनी ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, मी मुंबईवरून घरी आलेलो. तर आज ऑफिसला सुट्टी होती, तर आज दुसरी ड्युटी होती आपल्याला पाणी भरायची. तर हे बघा, मक्का सगळी वाळून चालली मित्रांनो, पावसाचा पत्ताच नाही आहे. मग काय, आपल्याला आज मोटर चालू करायची होती, तर गेलो मस्तपैकी मोटर चालू करायला गेलो. तर हे बघा, मक्का मागं तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल. मक्का तर भारी, पण पावसामुळे थोडीशी हे झालेली ती. तर इथं बसलो, लाईट नव्हती, विहिरीवर येऊन बसलं. ही बघा मागं विहीर आहे बरं का आपली. तर लाईट काय शेतकऱ्याची साथ देत नाही मित्रांनो कधीच. तर हे बघा, मोटर चालू केली मस्तपैकी, मग लाईट आल्यानंतर. आणि मक्का तर खूप मस्त आहे, खूप भारी आहे आपली. बट तिला आता पावसाची गरज आहे, पाऊस आला पाहिजे लवकर. तर मध्येच मोटर बंद होऊन गेली, तर बघतो तर काय, विहिरीतलं पाणीच संपलं मित्रांनो. हे बघा पाणी कसं उपसलं. ही आपली विहीर आहे आणि हा वरून बोर चालू आहे. याच्यात बोरचं पाणी टाकल्यानंतर मग आपण उपसून घेतो मक्कासाठी. मग काय म्हटलं, थोडं तसं थकलो तर म्हटलं झोपून घेऊ थोडा वेळ. तर तेवढ्यात बाहेरून आवाज यायला लागला. मग उठून बघतो तर काय, मस्तपैकी पाऊस चालू झालेला. तर देवाने पण ऐकलं आपलं आणि मक्काचं सुद्धा. तर मस्तपैकी पाऊस चालू झाला आहे बघा. वरचं पाणी कसं पडतं इथं, आणि पावसामुळं मक्काला जीवनदान भेटलं असं आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो, पावसानंतरचं वातावरण तर इतकं मस्त असतं नाही बघा. बॅकग्राऊंडला कसं मस्त वातावरण दिसतंय पावसानंतर. तर चला भेटूया नंतर, बाय बाय.